नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड ॲग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपला गवार लागवडीचा श्री गणेशा आज येतो होतोय। इथं पाहू शकता तुम्ही आपले पॅकेट आपण आणून ठेवलेत आणि आता नारळ फोडायचं आहे। पण आता गवार लागवड करताना काल जो व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल की त्याच्यामध्ये तुम्हाला वाणांबद्दल माहिती दिली होती। तर आज लागवड आहे आणि वाण मला कोणता मिळालेला आहे, वाणाचं वैशिष्ट्य काय आहे, आपण काय काय नियोजन केलेलं आहे आणि पुढे जाऊन करणार आहोत, तर याची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे। जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये गवार लागवड करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका आणि व्हिडिओ शक्यतो पूर्ण पहा। तर जे शेतकरी आपल्या ग्रीन गोल्ड ॲग्री चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा, म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तर आपल्याला जो वाण मिळालेला आहे हा निर्मल सीड्सचा NCB 12 म्हणजेच नंदिनी या व्हरायटीचा। तर काल मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याकडे एकतर नीलम 61 किंवा मग NCB 115 ही आपण घेणार आहोत, पण नगर जिल्ह्यामध्ये सध्या ही जास्त चालते आणि हीच मला व्हरायटी मिळाली आहे। 2-3 ठिकाणी चांगल्या ठिकाणी चौकशी केल्यानंतर त्यांनी मला हाच वाण सजेस्ट केला, कारण या वाणाला शेंगा लागण्याचं प्रमाण जास्त आहे। दुसरा पण निर्मलचाच चांदणी म्हणून हा एक वाण मला पाहायला मिळाला, परंतु त्याला शेंगाचं जे प्रमाण आहे हे कमी आहे। तर त्याच्यासाठी मी हा वाण निवडलेला आहे NCB 12 म्हणजेच नंदिनी हा निर्मलचा वाण। तर लागवड जी आहे एकंदरीत तुम्हाला क्षेत्र मी दाखवून देतो। आता हे आपले आडवे तास आहेत जिथं आपण गायांसाठी चारा करणार आहोत। तर इकडे जे आपले उभे बेड आहेत तर हे साधारण 2.25 फुटाचे हे बेड आहेत आणि आपली जी लागवड असणार आहे ही 2.25 बाय 1 फूट अशा अंतरावर 2.25 फुटाचं बेड असणार आहे। 1-1 फुटावर आपली झाड लागवड असणार आहे बेडच्या स्लोपवर, आणि थोडीफार जी जागामध्ये राहणार आहे किंवा एखाद्या बाजूला तर त्या ठिकाणी आपण लागवड करणार आहोत मिरची आणि मेथी, कोथिंबीर आणि मेथी। हे दोन जे पीक आहेत मेथी आणि कोथिंबीर हे आपण टोकन पद्धतीने करणार आहोत। याच्यामध्ये आपलं पूर्ण वाफे पद्धत ही नसणार आहे, कारण सगळ्यात पहिली गोष्ट पाण्याचं नियोजन व्यवस्थित झालं पाहिजे। पाण्याचं नियोजनाचं थोडंसं मला डाऊट येतो, पण तरीसुद्धा रिस्क ही घेतलेली आहे। आता इथं जवळजवळ आपण हा जो नंदिनी वाण आहे तर याचे आपण 1 किलोचं बियाणं आपण घेतलेलं आहे। हा 100 ग्रॅमचे पॅकेट आहेत, साधारणतः 100 रुपयाला हे पडलेले आहेत। तर साधारण 1000 रुपयाचं बियाणं आपण आत्ता खरेदी केलेलं आहे आणि आता लागवडसुद्धा सुरू केलेली आहे, कारण इकडून आपण पाणी येत आहे आपलं, आणि पाणी आल्यानंतर लगेच ओल करून लगेच थोड्या वेळाने लागवडसुद्धा सुरू करायची आहे। तर लागवडीमध्ये करताना आपण सध्या खत व्यवस्थापन काही केलेलं नाही आहे, पण पुढे जाऊन आपण ते करणार आहोत। तर त्याच्यासाठी अगोदर शेत जे आहे पूर्ण ओलून घेतोय, कारण पहिली मका होती, मका काढल्यानंतर नांगरून टाकल्यानंतर जवळजवळ आता 1 महिना होत आलाय हे क्षेत्र जे आहे पडीक होतं। तर आता याच्यामध्ये खत व्यवस्थापन सुरुवातीला काहीच नाही आहे, पाणी दिल्यानंतर लागवड, आणि लागवडीनंतर ज्यावेळेस गवार आपली साधारणतः 2 ते 3 पानावर येणार आहे त्यावेळेस आपण तिला ह्युमिक 19-19 याची ड्रिंचिंग देणार आहोत। त्याच्यासोबत ऑल बॅक्टेरिया मिक्स जो जैविक प्रोडक्ट आहे तो आपण देणार आहोत, ज्याचं नाव बायोग्रोथ आहे। याच्यामध्ये जवळजवळ 60 प्रकारचे बॅक्टेरिया आहेत, ज्यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, सेकंडरी मायक्रोन्यूट्रिएंट आणि मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट अशी जी काही घटक आपली येतात तर ती पूर्णची पूर्ण घटक अपटेक करण्यासाठी असतात। नाहीतर सध्या बऱ्याच मूर्खांना हे पण समजत नाही की जैविक म्हणजे काय आणि ऑर्गॅनिक म्हणजे काय। त्याच्यासाठी तुम्हाला हे स्पष्टीकरण करून सांगतोय की जैविक काय आणि सेंद्रिय काय किंवा ऑर्गॅनिक काय। तर जिथं जीवाणू येतात ती झाली जैविक। जैविक म्हणजे शेती जैविक करता येत नाही, शेतीमध्ये बदल जैविक करता येतात, पण हे अजून काही टोनग्यांच्या अजूनही लक्षात आलेलं नाही आहे। त्यामुळं एक तुम्हाला आणखीनही स्पष्टीकरण करून सांगत आहे, कारण शेतकऱ्यांना फक्त मिसगाईड केल्याचं काम जातं, काही पैशासाठी वेगवेगळं काहीतरी फालतूचं ज्ञान पाजळलं जातं। या गोष्टी घडू नयेत म्हणून तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये स्पष्टीकरण देत असतो की कोणत्या खताने काय होतं आणि कोणतं खत कधी वापरलं जातं। नाहीतर हे बावळट असे पण काही आहेत की जे तुम्हाला रोगरमध्ये सुद्धा बॅक्टेरिया मिक्स करायला सांगतात, असे पण सध्या आहेत। म्हणजे फक्त पैशासाठी स्वतःचं विमान विकलंय आणि शेतकऱ्यांना अक्कल पाजळायला सध्या मार्केटमध्ये सुरुवात झाली आहे। तर अशा शंडबुद्धींच्या लोकांचं शक्यतो ऐकू नका। प्रॉपर जो सल्ला आहे किंवा तुम्हीही सुशिक्षित आहात, तुम्हाला ही सगळ्या गोष्टी समजतात, त्यामुळं कोणना ठेवायचं आहे आणि कोणना कोलायचं हे तुम्ही नक्कीच तुम्हाला माहिती आहे आणि त्या गोष्टी तुम्ही करत चला। तर खत व्यवस्थापन जे आहे, खत व्यवस्थापन आपण वॉटर सोल्युबलमध्ये जास्तीत जास्त करणार आहोत। याचं कारण असं आहे की याच जमिनीला आपण दाणेदारची सवय ठेवलेली नाही आहे आणि दाणेदार द्यायचं नाही, कारण दाणेदारमध्ये जर आपण घुसलो तर दाणेदारचा खर्च जास्त आणि ते खतं अपटेक कमी होतात। त्याच्याऐवजी फार तर मिक्स मायक्रोन्यूट्रिएंटमध्ये इनऑर्गॅनिक किंवा ऑर्गॅनिक एखादी बॅग 50 किलोची ही जरी आपण दिली तरी त्यामध्ये चांगला रिझल्ट आपल्याला मिळतो। याच्याही पलीकडं आपण NPK बॅक्टेरिया कन्सोर्शिया हा वापरू शकतो।
जर तुम्हाला दाणेदार खत वापरायचे असेल तर आणि ते पूर्णपणे अपटेक करून घ्यायचं असेल तर तुम्ही कोणतेही दाणेदार वापरू शकता. सुरुवातीच्या लागवडीमध्ये तुम्हाला जर प्रॉपर मल्चिंगवर लागवड करायची आहे तर लागवडीसाठी 10-26-26 असेल, त्यानंतर महाझिपमाइट असेल, मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट असेल, हे 3 कॉम्बिनेशन तुम्ही करू शकता. त्यासोबत गवार पिकामध्ये आपल्याला काही समस्यांचा पण सामना करावा लागणार आहे, जसं की खोडकीड असेल किंवा मग भुरी असेल. गवार पिकावर भुरीचा प्रादुर्भाव सगळ्यात जास्त जाणवतो आणि भुरी कंट्रोल करण्यासाठी आपल्याला पर्यायी बुरशीनाशक किंवा पर्यायी बॅक्टेरिया आपल्याला ठेवावं लागणार आहे, जेणेकरून आपल्याला वेळेला त्याची फजिती व्हायला नको. त्यासोबतच खोडकीड लागू नये याच्यासाठी एखादी ड्रिंचिंग तुम्हाला जर प्रमाण जाणवलंच तर ड्रिंचिंग क्लोरोपायरीफॉसची ठेवा, किंवा सुरुवातीच्या कालावधीमध्ये जेव्हा आपलं पीक जे आहे साधारणतः 2 ते 4 पानावर असेल अशा परिस्थितीमध्ये बिव्हेरिया व्हर्टिसिलियम आणि मेट्रायझम हा जो फंगी बॅक्टेरिया आहे यांचा वापर करायचा आहे. एका एकरसाठी 1 लिटर प्रमाण याप्रमाणे आपल्याला त्याचं नियोजन करायचं आहे. तर एकंदरीत हे जे नियोजन आहे हे मी तर करणारच आहे, पण तुम्ही सुद्धा नक्की हे नियोजन करा. नियोजनामध्ये तुम्हाला जर आणखी काही माहिती पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ कसा वाटला हे मात्र नक्की कळवा. तसेच शक्यतो तुम्ही जर पीक करत असाल किंवा तुम्हाला जर भाजीपाला पीक करायचं असेल तर शक्यतो चांगल्याच लोकांना फॉलो करा. थोडक्यात तुम्हाला समजलं असेल मला काय म्हणायचं आहे, अशा लोकांना फॉलो करणं टाळा, कारण हे स्वतःसाठीच तर नुकसानदायक आहेच, पण शेतकऱ्यांसाठी सुद्धा खूप त्रासदायक आणि खूप किचकट परिस्थिती निर्माण करणारी अशी लोक असतात. त्यामुळे शक्यतो फॉलो करणं अशा लोकांना टाळा, खास करून ज्यांना काहीच कळत नाही, म्हणजे अजूनही काहीच कळत नाही, फक्त शहाणपणा असं दाखवतायत की खूप काही समजतंय. आता बाकीच्याला काय समजणे वाले को इशारा काफी आहे. धन्यवाद.